चला बनवायचं आपल्याला मस्त वरणफळ. आपण चिकुल्या पण म्हणू शकतो याला. सुरुवातीला बघा मी तुरीची डाळ घेतलेली 1 वाटी आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची डाळ. आणि आता आपल्याला चिकोल्या करण्यासाठी बघा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे मी. आणि मळून घ्यायचं आपल्याला पीठ. जसं पोळ्यांना मळतो तसंच मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. आणि मस्त वरणफळ आपल्याला तयार करायचं आहे एकदम मस्त टेस्टी. आणि बघा आता मळून झालेले थोड्या वेळ तसंच ठेवायचे 5-10 मिनटं आपल्याला. आणि इकडे मिक्सरमधून बघा आपण 2 चमचे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे. आपल्याला ते दळून घ्यायचे बघा आबडधोबड. आणि इकडे पीठ पण आता आपल्याला लाटून घ्यायचे पोळीसारखं. खूप मस्त लागतात चिकोल्या आणि वरणफळ पण म्हणू शकतो आपण. असं एखाद्या वेळेस भाजीला काही नसलं म्हणजे आपण असं करून खाऊ शकतो. आणि झटपट होणारी रेसिपी आहे मस्त आणि खायला पण एकदम मस्त लागते. आता आपल्याला लाटून घ्यायची मोठी पोळी मस्त. आणि आपण चौकोनी कापून घेतलेले, तुम्ही त्रिकोणी पण कापू शकता, शंकरपाळ्यासारखे पण कापू शकता, कोणता पण आकार देऊ शकतो आपण. आणि मस्त बघा आपले कापून झालेले बघा आपण. आणि एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला. इकडे डाळ पण शिजून झालेली आहे आपली. कढई ठेवलेली आहे. सुरुवातीला आपल्याला डाळ तयार करायची आपल्याला. लसूण टाकलेला आहे, कढीपत्ता, हिंग, थोडीशी राई टाकलेली फोडणीला, जिरं टाकायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. मस्त फोडणी द्यायची आपल्याला वरणाला. आणि नंतर मस्त त्यात चिकोल्या टाकून घ्यायच्या आहे. आपण खोबरं आणि हिरव्या मिरचीचं वाटण ते पण टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये. 2 अख्ख्या मिरच्या टाकलेल्या बघा लाल. आणि आता डाळ टाकून घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये टोमॅटो पण कापून घ्यायचे आपल्याला, टाकून घ्यायची, कोथिंबीर टाकायची. आणि उकळी आल्यानंतर मग आपल्याला चकोल्या टाकून घ्यायच्या आहे. छान उकळी आलेली बघा. आता एक एक टाकून घ्यायच्या आपल्याला. मस्त शिजल्या पण आहे.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. मस्त एका ताटात सर्व करून घ्यायचे आहे. खाण्यासाठी तयार आहे. वरणफळ आपलं मस्त गरमागरम खाण्यासाठी तयार आहे बघा. एकदम छान झालेले टेस्टी. तुम्ही पण करून बघा.